नमस्कार. संयुक्त पूर्वपरीक्षा अगदी तोंडावर आली आहे आणि अनेकांच्या मनात एकच गोंधळ आहे, सुरुवात नक्की करायची कुठून. पण काळजी नसावी, कारण आज आपण थेट 70 पेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे याची अचूक रणनीती समजून घेणार आहोत. बऱ्याच जणांचं हेच स्वप्न असतं, बरोबर? मग तयारीला नुकतीच सुरुवात केली असेल किंवा काही वर्षांपासून यासाठी मेहनत घेतली जात असेल. हा विश्लेषण प्रत्येकासाठी आहे. बघा, अभ्यासाचा हा जो डोंगर आहे ना, तो पार करण्यासाठी एक योग्य दिशा मिळणं खूप महत्वाचं आहे. आणि आजची ही रणनीती तीच योग्य दिशा देण्याचं काम करणार आहे. चला तर मग सुरू करूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी बोलूया त्या उमेदवारांबद्दल ज्यांनी नुकतीच तयारी सुरू केली आहे. वेळ कमी आहे, पण जिद्द ती भरपूर आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी यशाचा मार्ग हा हार्डवर्कपेक्षाही जास्त स्मार्ट वर्कचा आहे. तर मग नवीन उमेदवारांसाठी 3 अगदी सोप्या पायऱ्या आहेत. पायरी पहिली, अभ्यासक्रम आणि PYQs म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. सिलेबस आधी नीट समजून घ्या आणि हो, मागच्या 3 वर्षांचे पेपर्स नक्की बघा. यातून आयोगाचा कल कुठे आहे हे लगेच लक्षात येईल. आता दुसरी पायरी, कमी पुस्तकं. बघा, 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच चांगलं पुस्तक 10 वेळा वाचणं कधीही उत्तम. यामुळे काय होतं तर कन्सेप्ट एकदम पक्के होतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, सोपे विषय आधी घ्या. भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी हे स्कोरिंग विषय आहेत. इथून सुरुवात केली की आत्मविश्वास आपोआप वाढतो. तर इथं एक गोष्ट स्पष्ट होते. ध्येय जरी एकच असलं तरी मार्ग वेगवेगळे आहेत. नवीन उमेदवारांसाठी स्मार्ट वर्क महत्वाचं आहे, पण जे अनुभवी आहेत त्यांच्यासाठी यशाची किल्ली दडली आहे ती म्हणजे एरर ॲनालिसिसमध्ये. चला आता याचबद्दल सविस्तर बोलूया. आता आपण त्या अनुभवी उमेदवारांबद्दल बोलूया, ज्यांचा अभ्यास पूर्ण झालाय, पण यश अगदी काही मार्कांनी हुकतंय. त्यांच्यासाठी रणनीती थोडी वेगळी आहे, आणि ती आहे एरर ॲनालिसिसमध्ये मास्टरी मिळवणं. तर अनुभवी उमेदवारांसाठी सुद्धा 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा, चुकांचं विश्लेषण. मागच्या परीक्षेत नेमके मार्क कुठे गेले, सिली मिस्टेक होती की कन्सेप्टमध्येच गडबड होती, या चुकांची एक लिस्ट बनवा. दुसरा टप्पा, कमकुवत दुव्यांवर काम करा. समजा अर्थशास्त्र किंवा विज्ञान अवघड वाटतंय तर त्यावर जास्त वेळ द्या. आणि तिसरा टप्पा, फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि सराव. नवीन पुस्तकं घेण्याच्या मोहात पडू नका. स्वतःच्या नोट्सवर विश्वास ठेवा आणि त्यात फक्त व्हॅल्यू ॲडिशन करा. बरं, आत्तापर्यंत आपण नवीन आणि अनुभवी उमेदवारांसाठी वेगळी रणनीती पाहिली. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या अगदी प्रत्येकासाठी नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे काय, त्या केल्याच पाहिजेत. यशासाठी या गोष्टी करणं अनिवार्य आहे. यात मुख्यत्वे 3 गोष्टी येतात. 1. चालू घडामोडी. लक्षात ठेवा, किमान 1.5 वर्षांचं करंट अफेअर्स हे गेम चेंजर ठरू शकतं. 2. गणित आणि बुद्धिमत्ता. रोजचा फक्त 1 तास सराव स्पर्धेत खूप पुढे नेऊ शकतो. आणि 3. सर्वात महत्त्वाचं, टेस्ट सिरीज. आठवड्यातून 1 पेपर सोडवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्याचं विश्लेषण करणं. कारण आपण कुठे चुकतोय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सुधारणा कशी होणार. ठीक आहे, तर आता आपण समारोपाकडे वळूया. या सगळ्या रणनीतींना एकत्र बांधणारा जो यशाचा मूलमंत्र आहे तो आता आपण पाहूया. तर हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. कष्टाला पर्याय नाही, पण कष्टाला योग्य दिशेची जोड मिळाली तरच यश मिळतं. म्हणून फक्त मेहनत नाही, तर योग्य दिशेने, योग्य रणनीतीने मेहनत करा. यश नक्कीच मिळेल. आणि जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या तयारीमधला सर्वात मोठा अडथळा कोणता आहे. तो एखादा विषय आहे, वेळेचं नियोजन आहे, किंवा आत्मविश्वासाची कमतरता. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या क्षणी आपण आपला अडथळा ओळखतो त्याच क्षणी त्यावर मात करण्याचा प्रवास सुरू होतो.